गाईस अशा प्रकारे आपण परत चाललो आहे आंबे वगैरे काढायला, जसं की आपण पहिल्याचं सांगितलेलं. ठीक आहे. ॲक्च्युली दीदीला आज खूप मन होता, सो म्हणून चला ठीक आहे जाऊया तिला घेऊन. ती फुल तयारीमध्ये आली. कोयती वगैरे तिने प्रॉपर घेतलेला, बेल्ट वगैरे तिने प्रॉपर घातलेला, बट अनफॉर्च्युनेटली तिने काढून ठेवला. अशा प्रकारे आपण असं जुगाड केला आहे. भर गरमीत मला घेऊन आले आणि सारखं नाणे घे करत राहतात. मला एकदम उठवत नाही. मला इच्छाच नव्हती यायची आज, तरी मला जबरदस्ती घेऊन आले ती लोक. गरम होते, चेहरा बघू शकता इतकं गरम होतं आणि लई गरम होतं आणि मी तर रस्त्यावरती झोपले मस्त. आम्ही लाईक 50% जे 50 पण नाही 40% आंबे काढले. अजून भरपूर काही काढायचे आहेत आणि झाडावरती एवढे आंबे होते लिटरली आमची एक पिशवी आणि एक गोणी भरल्या. अजून पण येते पण एकाच झाडावरनं काढलं. अजून आम्ही अजून 2 ते 3 झाडं आहेत, ते पूर्ण आम्हाला क्लिअर करायचे मुंबईला जायचं अगोदर. सो बघू आता तरी असतील लाईक आम्ही 200-250 आंबे काढले असतील. उद्या ज्या दिवशी आम्ही निघू तरी 500-600 काढू तरी, कारण एंड असणार ना. आता आम्ही ऑलमोस्ट तिथे एक गोणी आहे पप्पांच्या हातात. ठीक आहे. त्याच्यामध्ये 200-250 किंवा 300 आंबे तरी असतील. ठीक आहे. ह्याच्यामध्ये पाहू शकता. ते घरी गेल्यावरती मी तुम्हाला तसं रिव्हील करेन. आणि मागे एक पिशवी आहे, छोटी पिशवी आहे. आणि स्टील आम्ही एकाच झाडावरती अजून काढले आहेत, पण स्टील अजून त्याच्यावरती खूप आहे की ज्याच्याने अजून एक गोणी भरेल. अजून आम्हाला 2 ते 3 झाडं क्लिअर करायचे आहेत गावाला जायच्या अगोदर. तर आंबे आहेत ऑलमोस्ट. आता घर तरी भरेल आंब्याने, एवढे आंबे आहेत. बट काढायला घंटा आला, ऊन पण जास्त लागतं, सो एनर्जी पण तसे त्याच्यात निघून जाते. तुम्ही बघू शकता मी किती काळा झालो. आता जाऊ घरी, थोडा आराम करू. आम्ही सकाळी आम्हाला लाईक 2-2.5 तास झाले आम्ही काढत होतो हे इथे वस्तू. आणि ही जी काठी होती तिने खूप साथ दिला. त्याच्यावरून आम्ही खूप ट्राय केला, जे हाड आम्हाला पडवते आणि जिथं आमचा हात पोचवतो तिथपर्यंत हात पोचवतो. सो लेट्स सी घरी जाऊन कसं काय सीन होतं. अजून फणस पण काढायचे खूप आम्हाला. ये ना मग काही शिया घाल होती ना, ये तिच्या आता मी सगळं सामान दिलं ना. आणि मी बघा कशी काठी प्रॉपर घेतली, सिंगल काठी बस. याला मी बोलवतो तसं पण नको यायला. ही ब्लॉग में जाएगा. एवढूच आणि माझ्या हातात केवढे हे काय आणि माझी काठी. प्रकारे आम्ही ऑलमोस्ट अर्धा तरी हे काढले. अजून स्टील एकाच झाडावरचे काढले, ते पण अजून ते पण बोलतात ना खूप म्हणजे लाईक त्या झाडावरती 60%, 60-70% आम्ही आंबे काढले. अजून स्टील त्याच्यावरती 30-40%च्या आसपास आंबी आहेत. आणि स्टील अजून 2 झाडं आम्हाला अजून क्लिअर करायचे, 2 ते 3 झाडं क्लिअर करायचे आहेत. सो माझं असं होतं की लाईक ऑलमोस्ट जो आहे हा जर असं करायला गेलो तर हा एवढा हाफ रूम ऑलमोस्ट भरून जाणार. आता हे समथिंग असतील 300-400 आंबे असतील टोटल. ठीक आहे. आणि जे बाहेर आहेत अजून वेगळे 100-150 आंबे आहेत, जे की लाईक त्याचा आमसूर बनवणार आहे. आमसूर लाईक कोकण टाईप असतं. तुम्हाला आयडिया असेल तर तुम्ही गावच्या साईडला नेटिव्ह साईडला तुम्ही कोकण साईडच्या असेल तर तुम्हाला पूर्ण आयडिया असेल आमसूरबद्दल. सो ती सध्या एक तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो त्यांचं कसं चालू आहे. हे वेगळे हे म्हणजे कसं आम्ही कॅच करून लाईक जे बोलतात ना न काय खाली पडतं वगैरे असे काढले आहेत. म्हणजे जर खाली पडले तर आंबे खराब वगैरे होतात आणि जे खाली पडतात ते खराब होतात. म्हणून ते जे आहेत आपले आपण त्याचे आमसूर बनवणार आहोत. ते आता बाहेर कटिंगसाठी घेतले आहेत, ते तुम्हाला दाखवतो. हे सुकवायचं आणि वाटायचं तरी मी खूप प्रयत्न करतो की मी चांगल्यापैकी दुपारची झोप काढेन या उन्हातून थकून. बट माझे घरातले मला झोपून देत नाही. आणि माझ्या दीदीचे एक वेगळे नाटकी आज काकाने आणि त्यांच्या मित्रांनी आज चांगला सहभाग करून मस्तपैकी मासे पकडले होते. त्याच्यामध्ये दीदी स्वतःच्या हातामध्ये काट्यावरती काटे घुसत होते आणि सगळ्यांना आवाज देत होती, जसे काय तिच्या डोक्यावरती ढाल पडला. ना दाखव तुझा हात. बघा ना
अजूनपर्यंत आताशी एवढेच मासे साफ केलेत. त्याच्यामध्ये पण एवढे नाटके करून दाखवले. मस्तपैकी झोपलो हे होतो. हलकटा हे सर्व साफ केलंय. हाय कर बाबू, नाही तर ढाल पडेल तोपर्यंत. भाऊ तू कट दाखवतो. या घरात लाईक अनुष्या तर कोणच नाही राहत. गावी बोलतात ना सगळेजण मुंबईला शिफ्ट होतो आणि त्या रंगला तर आंबी वगैरे तसेच राहतात. तर तुम्हाला एक सिनारिओ दाखवतो. हे बघा कसा सिनारिओ आहे. या साईडला हा लाईट नाही. कोकण बोलतात ना, एक आंबीच आंबी पडले असे. आणि लाईक लोक बोलतात की आंबी नाही भेटत, आंबी नाही भेटत. हे काय सगळे आंबीच आंबे. अजून खाली पण खूप पडलेत त्या साईडला. हे बघा, हे तर काहीच नाही. हे बघा इथं हे काय पूर्ण असं हे भरलं आंब्याने. तुला मांजाला पडतो काय समजा ना. आणि ही बॅट्समॅन पण एकदम डेंजर आहे.